महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेतल्याशिवाय राज्यातील मंत्र्यांना विमान वापरता येणार नाहीत, यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यातील 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून 10वी नंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली आहे, तर 12वीच्या परीक्षेनंतर कित्येक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालंय. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. यामुळे आता नागरिकांच्या अंगाची काहिली होणार आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई कडून सीटीईटी सप्टेंबर 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवार आता ऑनलाईन अर्ज भरू शकतात. कल्पना खरात यांना न्यायालयात दिलासा मिळालेला नाही. कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजेच 25 ते 30 मे दरम्यान होणार आहे. आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 दिवसात 2 वेळा भारतीयांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. वाढत्या जागतिक संकटामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करा, तसेच सध्या सोने खरेदी टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकारने 3 मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारी कामकाजासाठी आता फक्त इलेक्ट्रिक वाहनेच वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मंगळवारपासून प्रशासकीय स्तरावर सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, जेणेकरून प्रवासाचा खर्च आणि इंधनाची बचत होईल. इतकेच नाही तर यावर्षी फ्रान्स येथे होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकार आपले कोणतेही प्रतिनिधी पाठवणार नाहीत. मुंबईत लवकरच कोस्टल रोड सुरू होणार आहे. कोस्टल रोडच्या उत्तरेकडील टप्प्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने काम सुरू केले आहे. आता वर्सोवा दहिसर दरम्यान या कोस्टल रोडचा विस्तार होणार असून यामुळे वाहतूक कोंडी खूप कमी होणार आहे. एक्झिट जवळील वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. हा कोस्टल रोड मुंबईतील 10 महत्त्वाच्या मार्गांशी जोडला जाणार आहे. यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. लाडकी बहीण योजनेत गेल्या 2 महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने महिला वर्ग प्रतीक्षेत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार याच आठवड्यात मार्च आणि एप्रिलचा हप्ता येण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यानुसार लाडकींच्या खात्यात 3000 रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष ही महत्त्वाची पदे देण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे केवळ राज्यसभा खासदार असा उल्लेख आहे. सुनील तटकरे यांच्या नावापुढे केवळ लोकसभा खासदार असे लिहिण्यात आले आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या मुलांच्या नावापुढे मात्र त्यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पार्थ पवार जनरल सेक्रेटरी आणि जय पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे. त्यावरून आता पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. हिमंता बिस्वा शर्मा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या निदा खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान याच संदर्भातील अन्य गुन्ह्यात तिला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. राज्यातील पोलिसांना हक्काचे घर मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असल्याचं स्पष्ट करत त्यांनी 54,059 पोलिसांना घर बांधणीसाठी तब्बल 17,068.8 कोटी रुपयांच्या अग्रमी निधीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये आणखी एक वाढ होणार आहे. नाशिकमधील कथित धोंडू अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीनंतर आता ईडी देखील सक्रिय झाली असून लवकरच त्यांची सखोल चौकशी होण्याची शक्यता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीकडून चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले असून आर्थिक व्यवहार आणि काही संस्थांशी संबंधित बाबींवर त्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत.
राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात महत्त्वाचा बदल करत निवासी क्षेत्रातील ऑक्टोबर 2024 पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यानंतर कोणतीही जमीन अधिकृत लेआउट मंजुरीशिवाय विक्री करता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले. महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे आता बंधनकारक राहणार असून नियमांचे उल्लंघन करून तुकडे विक्री केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 12 पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून 3.89 लाख कोंबड्या तसेच 21 लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून 8 मे पर्यंत प्रशासनाकडून दिवस रात्र यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच शेजारील राज्यांनाही याविषयीची माहिती देण्यात आली असून परिसरातील पोल्ट्री फार्म मालकांना याविषयी खबरदारी राखण्यास सांगण्यात आले आहे.